असो, आपली आजची अपेती माझ्या लकी सबस्क्रायबरची आहे, निमेश परमारची. निमेशसोबत काही वर्षापूर्वी खूप विचित्र घटना घडल्या आणि आज आपण त्याच भयानक गोष्टींना उजाळा देणार आहोत. सो तत्पूर्वी तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक केलंय तर जाऊयात मुंबईस हॉन्टेड लॉजमध्ये. निमेशसोबत घडलेली घटना ही 2000ची होती. म्हणजे सन 2000 साली त्याच्यासोबत ही घटना घडली होती. निमेश मूळचा पुण्याचा आणि तो पुण्यातच राहायचा, पण त्याचं काम असं होतं की त्याला दर आठवड्याला 2 दिवस मुंबईला जायला लागायचं, आणि तेही मुंबईमधल्या एका पॉश एरियामध्ये, म्हणजेच साऊथ मुंबई, जिथे सगळे रिच आणि फिल्मस्टार लोक राहतात. त्याच्या कंपनीने त्याला तिथे नेहमी राहण्यासाठी एक लॉज बुक केलेला असायचा. ऑफकोर्स तो लॉज खूप चीप होता, कारण कंपनी जास्त अफोर्ड करू शकत नव्हती, तेही त्या एरियामध्ये. आणि आता निमेश ज्या लॉजमध्ये राहायचा त्याचं दृश्य बघून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल, कारण त्याच्या रूमच्या खिडकीच्या बाहेरच एक कब्रिस्तान होतं. आता मी जसं तुम्हाला आधी पण सांगितले माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की ज्या माणसाचा या गोष्टींवर, या भूतांवर, या आत्म्यांवर विश्वास नसतो, त्याच लोकांना या सगळ्यात जास्त गोष्टी जाणवतात. सो निमेशसोबतही असंच झालं. त्याला काही वाटत नव्हतं की पुढे कब्रिस्तान आहे की मागे कब्रिस्तान आहे, कारण त्याला कशाचा फरकच पडत नव्हता. निमेश हा नास्तिक होता. आय सेड नास्तिक होता, हे वाक्य लक्षात ठेवा. आणि त्याचा या भूत आत्म्यांवर अजिबात विश्वास नव्हता. असो, या लॉजबद्दल सांगायचं गेलं तर या लॉजमध्ये आधी पण बऱ्याचशा घटना घडल्या आहेत, पण त्या काळी एवढ्या उघडकीस आल्या नव्हत्या आणि निमेशला पण याचा काही फरक पडत नव्हता. त्या जुन्या लॉजचा जो मॅनेजर होता तो स्वतः सगळ्या कस्टमर्स लोकांना सांगायचा की रात्री 7 नंतर प्लीज आपले दारे खिडक्या बंद ठेवा, शक्यतो खिडकी बंद ठेवा. आणि त्याने निमेशला सुद्धा ही गोष्ट बऱ्याचदा सांगितली, पण निमेशने ही त्याची गोष्ट कधीच ऐकली नाही, कारण ऑफकोर्स मुंबईची गरमी आणि त्यात त्याची रूम ही विदाऊट AC वाली होती. सो निमेश त्याच्या रूमची खिडकी रात्रभर उघडी ठेवायचा. तो कित्येकदा मॅनेजरला मजाक मस्तीमध्ये बोलला आहे की एक वेळेस भूताने पछाडलं तरी चालेल, पण या मुंबईच्या गरमीने नको. आता तुम्ही सगळे इमॅजिन करा की तो लॉज काय असेल, की तुम्ही ज्या लॉजमध्ये राहताय त्याच्या बॅक साईडला एक कब्रिस्तान आहे. हलक्या काळजावाल्यांसाठी ते भयंकर दृश्य असेल. असो, इथून मागे निमेशला त्याच्या रूममध्ये कधीच काय जाणवलं नाही, कधीच म्हणजे कधीच. इतक्या वर्ष तो त्या लॉजमध्ये राहतोय तरीसुद्धा त्याला आत्तापर्यंत एकही गोष्ट अशी ती की वेगळी जाणवली नाही. पण आजची रात्र वेगळी होती. आज त्याला पहिल्यांदा त्या रूममध्ये काहीतरी वेगळं जाणवलं. जसा तो त्या रूममध्ये एंटर करतो, त्याची रूम आधीच थंड पडली होती. त्याने रूममध्ये इकडे तिकडे नजर फिरवली की AC वगैरे बसवले की काय, पण तसं काहीच नव्हतं. निमेश त्याच्या रूमची खिडकी ओपन करतो आणि बाहेर आकाशामध्ये बघतो, आणि त्याला दिसतं की आज पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेच्या प्रकाशात संपूर्ण कब्रिस्तान उजळून दिसत होतं. दूरवर पसरलेलं ते संपूर्ण कब्रिस्तान, त्या कबरी त्याच्या डोळ्यात मावत नव्हत्या. आता थोड्या वेळानंतर निमेश जेवण करून झोपी जातो, पण त्याला बरोबर मध्यरात्री अचानकपणे जाग येते, कारण त्याला त्याच्या रूममधून एक वेगळाच आवाज येतो की जसं कुणीतरी खिडकीच्या बाहेर उभं राहून त्याचं नाव पुकारतंय, त्याला जवळ बोलवतंय. तो उठतो आणि पटकन खिडकीच्या दिशेने जातो आणि खिडकीमधून डोकावून बाहेर बघतो, पण त्याला संपूर्ण कब्रिस्तान पहिल्यासारखंच मोकळं दिसत होतं. पण या शांततेमध्ये एक भंग पडतो. त्याला दूरवर कब्रिस्तानमध्ये कोणीतरी हसतंय, कोणीतरी 4-5 लोकांचा ग्रुप त्याच्याकडे बघून हसतोय असं त्याला जाणवू लागलं. ती लोक त्याला दिसत नाहीये, पण त्या कब्रिस्तानमधल्या एखाद्या झाडाच्या मागे कुठेतरी लपून ती बघतायत असं त्याला जाणवत होतं. निमेशला वाटलं कब्रिस्तानच्या दुसऱ्या साईडला मेन रोड आहे, त्यावरती जाताना कोणीतरी हसत असेल, कारण संध्याकाळची वेळ आहे, दूरचा आवाज पण येतो. सो तो ती गोष्ट इग्नोर करतो आणि परत झोपी जातो. आता निमेशची ती रात्र तर नीट जाते, पण दुसऱ्या दिवशी त्याची गर्लफ्रेंड कम कलीग अनन्या येते. हा पुणे ब्रँचला असायचा आणि त्याची गर्लफ्रेंड अनन्या मुंबई ब्रँचला. सो ते दोघे संध्याकाळी त्या लॉजमध्ये मदिरा मांसाचं सेवन करतात, नॉनव्हेज खातात, ड्रिंक करतात आणि बाहेर शतपावली करायला जातात. रात्री रस्त्यावरती फिरताना त्यांना बराच उशीर होतो. ते लॉजवरती संध्याकाळी 12 वाजता पोहोचतात. तेव्हा त्यांचा जो मॅनेजर आहे त्या लॉजचा, तो बोलतो ही काय वेळ आहे का यायची, तुम्हाला माहिती आहे आपलं टायमिंग,
हा लॉज 11 वाजता बंद होतो, तरीसुद्धा तुम्ही उशीर केलात. त्यावर निमेश बोलतो की सॉरी, आम्हाला थोडा उशीरच झाला. मॅनेजर बोलतो आता तुम्ही लवकर आपल्या रूममध्ये निघा आणि दरवाजा खिडक्या बंद करा. रूमकडे जात असताना अनन्या निमेशला विचारते की हा कसला मॅनेजर आहे, बाकीचे मुंबईचे हॉटेल 24 तास चालू असतात आणि याचं काय मध्येच 11 वाजता आणि 12 वाजता या. त्यावर निमेश बोलतो आपल्या कंपनीची कृपा, त्यांनी मला हे लॉज दिलं आहे. आता ते दोघे आपल्या रूममध्ये एंटर होतात. एंटर केल्यावरती पुन्हा निमेशला जाणवतं की आपली रूम कालच्यापेक्षा पण थंड आहे. अनन्या आता बाथरूममध्ये शावर घ्यायला जाते आणि आंघोळ झाल्यानंतर ती तिचे केस वाळवायला खिडकीपाशी येते. ती खिडकी उघडते आणि शॉक्ड होते, कारण केस वाळवता वाळवता तिला दिसतं की आपण एका कब्रिस्तानसमोर उभे आहोत. एक असं कब्रिस्तान जे दूरवरती पसरलं आहे. भयान स्मशान शांतता, त्यात रात किड्यांचा आवाज तिला तिथून येतोय. ती कुठल्याही क्षणाचा विचार न करता ती खिडकी बंद करते आणि निमेशला बोलते निमेश हे काय आहे, तुम्हाला आधी का नाही सांगितलं की आपल्या मागे कब्रिस्तान आहे. निमेश बोलतो कब्रिस्तान आहे तर आहे, एवढं काही घाबरायची गरज नाही आहे, चिल. अनन्या त्याला बोलते की चिल, अरे ते कब्रिस्तान आहे, मला माहिती तू नास्तिक आहे, पण मी नाही आहे नास्तिक. माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे आणि मला या सगळ्या गोष्टींची भीती वाटते. त्यावर निमेश तिला बोलतो भूत वगैरे तसलं काहीच नसतं, भूत सोड देवसुद्धा नसतात, उगाच तू डोक्याला शॉर्ट करून घेतेस. अनन्या आता काय त्याच्यासमोर जास्त बोलत नाही. निमेशच बोलतो की आता जाऊ दे झोप, मला उद्या सकाळी लवकर पुण्याला निघायचं आहे. त्यावरती ते दोघे झोपी जातात आणि मध्यरात्री सुरू होतो एक डाव भूतांचा. आता निमेशची झोप पुन्हा एकदा मोडते. मध्यरात्री बरोबर त्याला त्याच्या रूममधून काहीतरी मोडण्याचा आवाज आला आणि त्या आवाजामध्ये एक आवाज आणखी होता, तो मध्ये तोच हसण्याचा जो त्याने काल संध्याकाळी ऐकला. निमेशची नजर आधी बेडवर शेजारी जाते की अनन्या उठली की काय, पण त्याला तिथे अनन्या दिसत नाही. नंतर तो त्याची नजर खिडकीकडे फिरवतो आणि त्याला दिसतं अनन्या तिचे केस मोकळे सोडून खिडकीसमोर उभी आहे. ती एकटक कब्रिस्तानच्या दिशेने बघत होती. बाहेरच्या हवेने तिचे केस उडत होते आणि त्याने जरा आणखी निरखून पाहिले तर त्याला दिसतं की अनन्या काहीतरी पुटपुटत होती आणि जोराजोराने आपली मान आणि हात झटकत होती. निमेश बेडवरतूनच मोठ्याने ओरडतो की अनन्या हे काय करतेस तू, काय झालंय तुला. त्यावरती काहीच बोलत नाही. ती सरळ एकटक खिडकीच्या बाहेरच बघत असते आणि मोठ्या मोठ्याने गुर्रत असते, विचित्र आवाज काढत असते. निमेश आता तिच्या जवळ जाऊन खांद्याला पकडून इकडे तिकडे हलवतो, विचारतो काय करते तू इथे उभं राहून आणि बाहेर काय बघतीये. पण अनन्याची नजर काही हटत नव्हती. ती तिची मान आणि हात इकडे तिकडे वळवतच होती आणि तितक्यात तिची नजर निमेशकडे जाते आणि निमेश जेव्हा अनन्याचा चेहरा बघतो तेव्हा तो डायरेक्ट 2-3 फूट मागे सरकून जमिनीवर खाली पडतो, कारण अनन्याचे डोळे संपूर्णपणे पांढरे झालेले असतात. देवावरती कधीही विश्वास न ठेवणारा माणूस आज त्याच्या डोळ्यासमोर राक्षस पाहतोय आणि तो दानव, तो राक्षस त्याची गर्लफ्रेंड होती. त्याला पुन्हा कब्रिस्तानमधून हसण्याचे आवाज आले, जसे की अनन्याला त्रास देऊन कुणीतरी मज्जा घेत आहे. त्याला आनंद भेटतो या गोष्टीचा. निमेश जागचा उठतो आणि कब्रिस्तानच्या दिशेने बघतो. त्याला दूरवरती त्या कब्रिस्तानमध्ये 4-5 काळ्या सावल्या दिसत आहेत मानवी आकृतीच्या आणि त्यांच्याकडूनच तो हसण्याचा आवाज येत होता. आता इकडे अनन्या तिच्या हाताचं एक एक बोट डायरेक्ट मोडू लागली. डायरेक्ट फ्रॅक्चर. निमेश तिचे दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ती काही आवरत नव्हती. असं वाटत होतं की तिच्या अंगात 10 हत्तींचं बळ आले की काय. अनन्या त्याला सहज झटकत होती बाजूला. त्या संपूर्ण रूममध्ये फक्त हाडं मोडण्याचा आवाज आणि अनन्याच्या मोठ्या मोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येत होता. आता देवाचं उभ्या आयुष्यात नाव न घेतलेला माणूस, देवावरती विश्वास नसलेला माणूस आता देवाची याचना करत होता. निमेश आता देवाची आठवण काढत होता की देवा प्लीज मला या संकटातून बाहेर काढ, अनन्याला बाहेर काढ. पण त्याला हे कळत नव्हतं की एवढ्या देवांमधून आपण कोणाची याचना करू. पण निमेशने इकडून तिकडून बहुतांश वेळा ऐकलं होतं की जेव्हा पण माणूस कोणी संकटात असतो तेव्हा तो माणूस हनुमान चालीसा ऐकतो. आता इकडे अनन्याच्या उजव्या हाताची 5ही बोटं मोडून झाली होती आणि ती उर्दूमध्ये काहीतरी पुटपटत होती. निमेशला आता काही जास्त सहन होत नाही. तो सरळ त्याचा फोन उचलतो आणि गुगलवरती हनुमान चालीसा टाकतो. हनुमान चालीसा टाकल्यानंतर तो मोठ्या मोठ्याने हनुमान चालीसा वाचायला लागतो आणि जसा हनुमान चालीसा तो वाचायला लागतो अनन्याचा आवाज आणखीनच वाढला. ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली, ती किंचाळायला लागली. तिला खूप वेदना होत होत्या जसा जसा निमेश ती हनुमान चालीसा वाचायला लागतो.
तो तिच्या कानात मोठ्या मोठ्याने हे मंत्र ओरडत होता. त्यावरती ती इतकी भयंकर किंचाळी ठोकते की संपूर्ण लॉज जागा झाला असेल. ती वेदनेत विवळत होती आणि त्या कब्रिस्तानमधून पण सेम तसेच आवाज आले, विवळण्याचे, रडण्याचे. शेवटी हनुमान चालिसेमधलं एक कडवं येतं की भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. जसं हे कडवं अनन्याच्या कानात ऐकलं जातं, तिचं शरीर लूज पडतं आणि अनन्या खाली जमिनीवरती कोसळते. निमेशला त्याच्या उघड्या डोळ्यांनी अनन्याच्या शरीरामधून कसली तरी विचित्र आकृती बाहेर येते आणि ती खिडकीच्या बाहेर पळ काढते हे दिसतं. निमेश अनन्याला उचलतो आणि बेडवर ठेवतो आणि खाली मॅनेजरला कॉल करतो की लवकर वरती या. आणि त्यानंतर लगेच त्या अनन्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. मॅनेजर निमेशला बोलतो की सर, मी तुम्हाला सांगितले होते की दारं खिडक्या बंद ठेवा. त्यात तुम्ही आज नॉनव्हेज खाल्लं आहे, त्यामुळे अशा गोष्टी तर होणारच ना. निमेश बोलतो, तुम्हाला अनन्याच्या ओरडण्याचा आवाज नाही आला का? त्यावरती तो मॅनेजर बोलतो, नाही, आम्हाला कसलाच आवाज आला नाही. आता डॉक्टर अनन्याचं चेकअप करतो आणि त्यानंतर निमेशला सांगतो की हिच्या उजव्या हाताची 5ही बोटं फ्रॅक्चर आहेत. काय ॲक्सिडेंट वगैरे झाला का? त्यावरती निमेशकडे डॉक्टरला सांगायला काहीच उत्तर नसतं. तो बोलतो, हा, तिचा हात कशामध्ये तरी अडकला आणि तिची बोटं फ्रॅक्चर झाली. थोड्या वेळानंतर अनन्या आता डोळे उघडते आणि तिला दिसतं की ती हॉस्पिटलच्या एका बेडवरती आहे. ती स्वतःचा हात बघते आणि शॉक होते. तिला कळत नाही की तिच्यासोबत नक्की काय झाले. तिला काहीच आठवत नव्हतं. निमेश विचारतो की तुला काय झालं होतं, पण ती बोलते मला काहीच आठवत नाही आहे. शेवटचं फक्त एवढंच आठवतं की मी कब्रिस्तानकडे बघितलं आणि मला एक थोडीशी झुळूक आली. आता थोड्या महिन्यानंतर अनन्या पूर्णपणे बरी होते. पण निमेश, तो नास्तिक, आता देवाच्या भक्तीत पूर्णपणे विलीन झाला होता. ज्याचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता, तो आता देवाचा खराखुरा भक्त झाला होता, पूर्णपणे विलीन झाला होता. त्याला या गोष्टीची जाणीव त्या रूममध्ये झाली की देव आहे तर दानवसुद्धा आहे आणि या दोन्ही गोष्टी या जगात एक्झिस्ट करतात. पण या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतः अनुभवच घ्यावा लागेल. आणि अर्थातच ही स्टोरी किती खरी किती खोटी याचा दावा मी नाही करू शकत, तो फक्त निमेशच करू शकतो. आणि त्याचसोबत ते लॉज मुंबईमध्ये अजूनही तसंच आहे. आता ते चालू नाही आहे, बंद पडलं आहे. पण 2000 सालानंतर ते काही वर्ष चालू होतं. पण त्याच्या मॅनेजरने ती जी खोली आहे त्या रूममध्ये जो निमेश राहायचा, रूम नंबर 13, ती बंद केली होती. पण तरीसुद्धा बाकीच्या रूम्समध्ये सुद्धा असे बरेचसे सिमिलर इन्सिडेंट घडत होते. त्यामुळे ते लॉज कायमचं बंद करण्यात आलं. असो, तर ही होती निमेशची स्टोरी. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला. आणि आता भेटूयात एका नवीन अपडेटमध्ये. पीस आउट.